मैत्रीपूर्ण जय भीम। आपण पाहता आर.के. भटकर यूट्यूब चॅनल। आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। असेच आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। छप्पन केले लढला आमचा एक महार ज्ञान, छप्पन केले ठार। लढला आमचा एक महार ज्ञान, छप्पन केले ठार। लढला आमचा एक महार त्यानं, 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 छप्पन केले ठार। कुणाची मक्तेदारी आत्मीयतेला छेडून आमच्या देऊ नका ललकारी। आमच्यावरती चालणार नाही कुणाची मक्तेदारी। न्यायासाठी पुन्हा लावू, न्यायासाठी पुन्हा लावू, गंजलेल्या शस्त्राला लढला आमचा एक महार त्यानं, छप्पन केले ठार। 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 झेंडा एकच आहे, जरी विखरलो गटात पण तांडा एकच आहे। अन्यायाच्या विरोधी आमचा झेंडा एकच आहे। न्यायासाठी एक होतील, न्यायासाठी एक होतील, गटतट हे जरी हजार। लढला आमचा एक महार त्यानं, छप्पन केले ठार। लढला आमचा एक महार त्यानं, छप्पन केले ठार। लढला आमचा एक महार त्यानं। महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, माता भीमाई, माता रमाई ह्यांना मी त्रिवार वंदन करते। तसेच ज्या सेमातून बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार होतो अशी तमाम बुद्धांची मातृसंस्था अथवा दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या संरक्षिका
महाउपासिका आदरणीय मीराताई आंबेडकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमरावजी आंबेडकर, राष्ट्रीय सल्लागार बाळासाहेब आंबेडकर यांच्या अश्वगतीने चाललेल्या धम्मकार्यास सुद्धा मी पंचांग प्रणाम करते. ताई बोरकर, अमरावती पूर्वच्या महिला शाखेच्या जिल्हा पर्यटन सचिव. आणलेल्या सूचनेला माझं पूर्ण अनुमोदन आहे. तरी अध्यक्ष उदया यांनी माधुरीताई चोरपगार ह्या सुद्धा आपलं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते. पूर्वचे जिल्हा अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेचे राजेश चोरपगार सर हे सुद्धा आपलं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते. कमांडर बुलढाणा ह्या सुद्धा करतील अशी मी त्यांना विनंती करते. स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते. त्यानंतर फोटोचं पूजन होईल. पानातिपाता वीरमणि सिक्खापदं समादियामि. आदिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समादियामि. स्वामी मिथ्याचारा वीरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि. सुरावीरयमच्च प्रमाणदाना वीरमणि सिक्खापदं समादियामि. साधु बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. गौतम बुद्ध, धम्मनायक सम्राट अशोक, परमपूज्य बोधिसत्व, विश्वरत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार, आधुनिक भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. हे शिबिर राबवल्या जात आहे त्या भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या विद्यमान संरक्षिका आणि ज्यांनी सतत 45-46 वर्षापर्यंत भारतीय बौद्ध महासभेचा कारभार पाहलात, संपूर्ण देशभर ही संघटना पसरवण्याचं, प्रसार प्रचार करण्याचं कार्य केलं, तशा त्या महाउपासिका धम्मधारिणी मीराताई आंबेडकर यांच्याही कार्याला त्रिवार वंदन. भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय प्रमुख डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या संपूर्ण देशभर चाललेल्या झंझावती कार्यालाही त्रिवार वंदन. भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्याही कार्याला त्रिवार वंदन. आज भारतीय बौद्ध महासभा बडनेरा शहर, त्याचप्रमाणे नांदगाव खंडेश्वर तालुक्याच्या वतीनं समता सैनिक दलाचं शिबिर आपण आयोजित केलेलं आहे. आजच्या या प्रसंगी या उद्घाटनीय समारोहाला भारतीय बौद्ध महासभाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रकाश बोरकर सर, त्याचप्रमाणे
प्रमुख मार्गदर्शक म्हणून आपल्याला लाभलेले मेजर जनरल खिल्लारे सर, त्याचप्रमाणे आशाताई कांबळे कमांडर, तसेच आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा पुष्पाताई बोरकर, उद्घाटिका माधुरीताई चोरपगार, तसेच अतिथी म्हणून आपल्याला लाभलेले विलासराव आठवले सर, तसेच सुनीताताई रामटेके, त्याचप्रमाणे महानगरच्या अध्यक्षा प्रमिलाताई शेंडे, या सर्वांना सप्रेम जय भीम। आणि इथे उपस्थित असलेले समता सैनिक दलाचे सर्व कमांडर, सर्व सैनिक, तसेच या विहारातील उपासक उपासिका, या सर्वांना सुद्धा सप्रेम जय भीम। माहीतच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संघटना स्थापन केली, दलाची स्थापना केली, तर या समता सैनिक दलाचं ध्येय काय, तर या समाजातील ते दलित, शोषित, पीडित, अन्यायग्रस्त लोक आहेत, यांना न्याय मिळवून देण्यासाठी, संपूर्ण समाजात समता निर्माण करण्यासाठी शिस्तबद्ध अशी ही संघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केली। ही संघटना ऐऱ्या-गैऱ्या कोणाचीही नाही, तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या या समाजात समता स्थापन करण्यासाठी निर्माण केली। आणि हाच एक धागा पकडून आमच्या बडनेरा शहर शाखेमध्ये सर्वप्रथम 2022 मध्ये, सप्टेंबर 2022 मध्ये एक 2 दिवसीय समता सैनिक दलाचं प्रशिक्षण झालेलं होतं। त्यामध्ये जास्तीत जास्त पुरुषांचा सहभाग होता, परंतु या धम्म कार्यामध्ये महिलांचाही सहभाग असावा या उद्देशानं 2 वर्षापूर्वी आमच्या या बडनेरा शहरामध्ये समता सैनिक दलाचं महिलाचं युनिट आदरणीय वंदनाताई रहाटे, संगीताताई बागळे, सुनीताताई भटकर यांच्या या नेतृत्वामध्ये, यांच्या या कुशल संघटनामध्ये हे निर्माण झालं, परंतु त्यांना मात्र प्रशिक्षण नव्हतं। संघटना स्थापन झाले, जे काही राष्ट्रीय कार्यक्रम असतील त्या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल, बुद्ध जयंती असेल, मी सर्व प्रशिक्षणार्थींना आपल्या पुढील प्रशिक्षणासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझं प्रास्ताविक थांबतो। जय भीम, जय भारत, जय संविधान, जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथम अभिवादन करते। वायू गतीने धम्माचा रथ पुढे घेऊन जाणाऱ्या महाउपासिका आदरणीय ममता सागर मीराती आंबेडकर यांच्या अश्वगतीने चाललेल्या धम्म कार्याला मी पंचांग प्रणाम करते। त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या देशभर चाललेल्या कार्याला मी पंचांग प्रणाम करते। त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रावलिया, ॲडव्होकेट सुभाष जंजाळे यांना सुद्धा माझं सप्रेम जय भीम। त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक आदरणीय चोरपगार साहेब यांना सुद्धा माझं सप्रेम जय भीम। त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक बोरकर सर, या ठिकाणी समता सैनिक दलासाठी लाभलेले प्रशिक्षक मेजर अश्विन खिल्लारे सर, त्याचप्रमाणे मेजर आशाताई कांबळे, त्याचप्रमाणे जिल्हा SSD जिल्हा सचिव आमच्या आवडत्या बोरकर मॅडम, त्याचप्रमाणे रामटेकेताई आणि आठवले सर आणि महानगरच्या अध्यक्षा प्रमिलाताई शेंडे यांना माझा सप्रेम जय भीम। त्याचप्रमाणे उपस्थित या ठिकाणी नेहमी कुठलाही कार्यक्रम असो, सभा असो, मोर्चे असो, आंदोलन असो किंवा कुठलेही उपासिका शिबिर असो की अजून कुठलेही कार्यक्रम असो, त्या आपल्या भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून जे काही कार्यक्रम राबवले जातात त्याचा प्रचार आणि प्रसार करणारे प्रमुख म्हणजे आदरणीय RK भटकर सर यांना सुद्धा माझं सप्रेम जय भीम। या ठिकाणी शेंडे सर आणि मी सगळ्यांचे इथे सर्वजण माझ्यासाठी आदरणीय आहात, त्याकरता मी आपल्या सर्वांची नावं घेणार नाहीत। आपल्या सर्वांना मानाचं सप्रेम जय भीम, ताकदने जय भीम म्हणा, सळसळत्या रक्ताने जय भीम म्हणा। तुम्हाला 2 दिवस नाही तर पुढच्या वर्षी सुद्धा कार्यक्रमाला जायचं, समता सैनिक दलाचा कार्यक्रम जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं स्थापन केलेलं जे समता सैनिक दल आहे त्याला पुढल्या वर्षी 20 मार्च 1927ला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी संकल्प केलेला आहे। आपल्याला सर्वांना माहित आहे की येणाऱ्या 27 मध्ये 20 मार्च 27ला 100 वर्ष पूर्ण होणार आहेत समता सैनिक दलाला आणि त्या निमित्तानं शिवाजी पार्क येथे पुढल्या वर्षी 100 वर्ष पूर्ण होणार म्हणून मोठा असा भव्य दिव्य असा तिथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आदरणीय भीमराव आंबेडकर साहेबांचा संकल्प आपल्याला पूर्ण करण्यासाठी आमच्या
आवडते जिल्हाध्यक्ष आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणी यांनी या ठिकाणी सुद्धा त्यांच्या संकल्पांना म्हणजे सिद्धीस न्यावा म्हणून आम्ही या ठिकाणी समता सैनिक दलाचं शिबिर घेतलेलं आहे, सोबत श्रामनेर शिबिर सुद्धा घेतलेलं आहे सर. आणि दाब्याला सुद्धा याच ठिकाणी आता आजच तिथे उद्घाटन झालेलं आहे. असे 2 शिबिर आमच्या इथे लागलेले आहेत अमरावती जिल्ह्यामध्ये. आणि तुम्हाला सर्वांना म्हणजे जास्त न बोलता फक्त थोडक्यात एवढं सांगेल की इथे आपल्याला खूप छान असे मेजर दोन्ही इंगळे आपलं खिल्लारे सर आणि कांबळे ताई लाभलेले आहेत. त्या इतकं सुंदर तुम्हाला कधी रागावून शिकवतील, कधी हसून शिकवतील, म्हणजे हसत खेळत आणि रागावून सुद्धा. तुमचं चुकलं ते रागवणार, त्याच्यामुळे त्यांचा राग मांडू नका. त्यांनी दिलेल्या नोट्स काढा, त्यांनी दिलेले जे काही पॉईंट्स असतील ते तुम्हाला जेवढ्या स्पीडनं काढता येतील तेवढ्या स्पीडनं काढा. विषय भरपूर आहेत, ग्राउंडचं सुद्धा भरपूर आहे आणि आतमध्ये विषय सुद्धा तुम्हाला शिकवल्या जाणार आहेत. त्यासाठी तुम्ही सर्वजण मन लावून शिका. इथे नवीन मुलं आलेले आहेत, तुमच्यासारखे मुलं आम्हाला पाहिजेत. भारतीय बौद्ध महासभेला कामकाज करण्यासाठी तुम्हाला पुढे जायचं आहे आणि भारतीय बौद्ध महासभेवर निष्ठा ठेवून आपण आगेकूच करावी अशी आपल्या सर्वांना मी विनंती करते. पुन्हा एकदा सप्रेम जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान, जय सम्राट अशोक. आदर्शांना वंदन करतो आणि आपल्यांना सुद्धा सर्वांना सप्रेम जय भीम करतो. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्घाटक या ठिकाणी बराच वेळ झालेला आहे. आपल्या जिल्ह्याच्या वतीनं ज्या 2 कार्यकारिण्या आहेत, एक बडनेरा नगराची आणि एक दाब्याला, या दोन्ही शाखेच्या वतीनं समता सैनिक दलाचं शिबिर आपण आपल्या या अमरावती जिल्हा पूर्वाच्या वतीनं आयोजित केलेलं आहे आणि आज रितसन झालेला आहे. आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने, या प्रशिक्षणाच्या निमित्ताने 2 दिवस चालणाऱ्या प्रशिक्षणाचा चांगल्या प्रकारे लाभ घ्यावा. आणि ताईंनी आताच सांगितलं, माधुरी ताईंनी आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन, की डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी जो काही संकल्प केलेला आहे, जो यावर्षी 100 वर्ष या समता सैनिक दलाच्या स्थापनेला पूर्ण होत आहे, करून घराघरात समता सैनिक दल समता सैनिक कसं निर्माण करता येईल याकडे आता आम्हाला लक्ष द्यायचं आहे आणि तो आमचा प्रयत्न राहील. इतकंच मी या ठिकाणी बोलतो आणि माझं मनोगत या ठिकाणी आणि जय भीम. या ठिकाणी उपस्थित सर्व जिल्ह्याचे कार्यकारिणी आणि या ठिकाणी प्रशिक्षणासाठी उपस्थित असलेल्या सर्व समता सैनिक दल यांना मानाचा जय भीम. मी सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा यासाठी देतो की या रखरखत्या उन्हामध्ये आपण या शिबिरामध्ये सहभाग घेतला, त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि कौतुक सुद्धा करतो. सैनिक उभे करायचे आहेत, तरी या सर्वांना या ठिकाणी मी उपस्थित राहून प्रत्येकाने आज जर तुम्ही एक होत असाल तर पुन्हा 2 सैनिक तयार करण्याची कॅपॅसिटी आपण ठेवावी. पुढच्या आणि पुढे येणाऱ्या भविष्यामध्ये आजच नाही तर 2 दिवसांनी किंवा 4 दिवसांनी किंवा 6 महिन्यांनी पुन्हा या ठिकाणी असंच समता सैनिक दलाचं शिबिर या ठिकाणी 100च्या आसपास होईल अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. आपली रजा घेतो. कार्यक्रमाच्या अध्यक्षा पुष्पाताई बोरकर ह्या आपलं मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करते. या देशामध्ये आणि पुन्हा या देशातील गुलामांना सृष्टी दिली आणि म्हणूनच आपण दृष्टी यांना अभिवादन करते आणि संपूर्ण राजगृह या राजगृहाला वंदन करते. समता सैनिक दलाचं शिबिर या राठी नगरमध्ये जे आयोजित केलेलं आहे, भारतीय बौद्ध महासभेचे तसेच चालून या आजच्या शिबिराला मूर्त रूप दिलं. तसेच महानगरच्या अध्यक्षा संगीताताई, त्यांची सर्व कार्यकारिणी आणि ठाणा एवढ्या लांबच्या पल्ल्यावरून आपल्या मार्गदर्शनासाठी, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी इथे आलेले मेजर खिल्लारे सर आणि कमांडर आशाताई कांबळे आणि विशेषतः की या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ज्यांनी
या समता सैनिक दलाचं उद्घाटन केलं. या शिबिराच्या निमित्तानं विनायकराव कांबळे यांच्या पत्नी कोंडूबाई की सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी येथे बाबासाहेबांची सभा झाली होती, आयोजित केली होती आणि त्या सभेला बाबासाहेब उपस्थित राहणार होते. परंतु ऐन वेळेवर जी म्हणजे मानसिक रुग्ण म्हणजे विनायकराव कांबळेंच्या सोबत दलाच्या शेवटच्या म्हणजे वार्षिक बैठकीला उपस्थित राहताना तो संदेश देतात. तोच संदेश मी इथे प्रामुख्याने सांगते आहे की बाबासाहेब म्हणतात की समता सैनिक दलाचा सैनिक हा निर्भय योद्धाच असला पाहिजे. त्याचबरोबर हा समता सैनिक दलाचा सैनिक हा मानवतेसाठी समतेचं उज्ज्वल तत्व अंतःकरणात ठेवत आपल्या कार्याची त्याने पूर्तता केली पाहिजे. त्याच्या युद्धामध्ये जे आपलं समता सैनिक दल होतं हे तेव्हाच्या मागासवर्गीय आघाडीची एक लढवय्या तुकडी होती. ही शिबिर आहे हे जर समता सैनिक दलाची ही जी सैनिक या समता सैनिक दलामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांनी साधारणतः संघटना 38 मध्ये बाबासाहेबांचं हे भाषण आहे. आज आपण पाहतोय की समाजामध्ये ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे या परिस्थितीला तोंड द्यायचं असेल तर आमच्या समता सैनिक दलाचा मग तो सैनिक असो महिला सैनिक असो या महिला सैनिक दलांची छाती ही पोलादासारखी त्यांचं मन हे पोलादासारखं आणि निर्भय असलं पाहिजे. तरच आम्ही येणाऱ्या परिस्थितीला तोंड देऊ आणि बाबासाहेबांचा जो विचार आहे बाबासाहेबांचं स्वप्न आहे हे स्वप्न आम्ही पूर्णत्वास नेल्याशिवाय राहणार नाही. शिबिरानिमित्त मी आपणास शुभेच्छा देते. त्याचबरोबर आमचा तरुण वर्ग हा इथे उपस्थित झालेला आहे. या तरुण वर्गाला सुद्धा मला हे सांगायचं आहे की आम्ही जे काय आहोत ते बाबासाहेबांच्या मुळे आहोत. आम्ही किती शिकलो तरीही त्या शिक्षणामागे आम्हाला माणूस बनवणं ते बाबासाहेबांनी की आमच्यावर उपकार केलेले आहेत आणि म्हणून त्या उपकाराची थोडीशी जाण आमच्या मनाला असू द्या आणि तुम्ही सुद्धा या समता सैनिक दलामध्ये सामील व्हा. पुनश्च सर्वांना शुभेच्छा देते, सर्वांचं स्वागत करते आणि भारतीय बौद्ध महासभेने एक मला अध्यक्ष म्हणून जे इथे मला बोलण्याची संधी दिली त्यांचे मी आभार मानते आणि माझं अध्यक्षीय मनोगत संपवते. जय भीम. धन्यवाद.